गुड मॉर्निंग सर्वांना. मी सविता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आता तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आज मी केळीपासून काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे. थोडक्यात मी केळीचं थोडंसं मला जे माहिती आहे तेवढेच मी उपयोग पण तुम्हाला थोडके सांगणार आहेत. तर चला तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. नवीन ताज्या फ्रेश दिवसापासून आज तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर सुरुवात केलेलीच असेल. आणि आता बघा मी जरा सकाळ लवकरच उठलेली होते. सकाळ लवकर उठल्यामुळं काय झालं होतं की सकाळ पोरांना मला डब्याला नाश्त्याला द्यायचे होते हे केळीचे असे बनवलेले पकोडे. मग आता म्हणलं काय आज का आता काय पाऊस नाही काही नाही, पण थंडी तर सुरू आहे ना, थंडीत काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं आणि त्यातही पौष्टिक आणि हेल्दी असावं. थंडीत सारखी भूक लागते, त्यासाठी म्हणलं आज ही जरा प्रोटीनयुक्त नाश्ता असा पोरांना डब्यात द्यावा. मग त्यासाठी मी सकाळ लवकर उठूनच हा केळी सोलण्याचा घाट घातलेला आहे. आता कच्ची केळी सोलायला थोडी अवघड जाते, पण ती आता प्रयत्न करून आपण अशी कापून घ्यायची आणि कापून घेतल्यानंतर थोडंसं हाताला आणि सुरीला तेल लावून त्याचे वरचे साल काढून घ्यायची पूर्ण. किंवा तुमच्याकडे जे बटाट्यासारखं साल काढायचं असेल तर त्यानंसुद्धा निघत असेल तर तुम्ही काढू शकता. ते छोटं असेल खूप तर निघायला थोडा त्रास होतो, पण आता माझ्याकडे ते नाही, त्यामुळे मी आता असंच चाकूनी काढणार. आता कट्ट्याला पण खूप कच्च्या केळीचे डाग पडतात त्याने खूप चिकट होतं, म्हणून मी आता पेपर घेतला आहे खाली. असा पेपर घेऊन आता मी अशी कच्ची केळी ह्याच्यावरती सोलून घेणार आहे. तर आता तुम्हाला सुद्धा केळीचे काय काय उपयोग माहिती असतील किंवा तुम्ही सुद्धा प्रत्येकजण केळीचे काहीतरी भाजी रेसिपी काहीतरी करतच असाल ना, हलवा वगैरे. तर मला सुद्धा ती रेसिपी शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता. आता माझी पद्धत तर तुम्हाला दिसणारच आहे. आता माझ्या पुढं बघत राहा पूर्ण ब्लॉग, म्हणजे तुम्हाला पूर्ण माझी रेसिपी कळेल. आता म्हणलं रेसिपी दाखवणं हा ह्यातला जास्त हे नाही, पण आता कसं आहे काहीतरी निमित्तानं तुमच्याबरोबर मला गप्पा मारायला मिळतात, हा खूप मोठा आनंद आहे. आणि खूप छान वाटतं असं रोज तुम्हाला काहीतरी तुमच्याशी नवीन संवाद साधणं. आणि तुम्ही मला कमेंटमधून काही सजेशन देत असता, काही जण उत्तरही देत असतात, त्यामुळं ते वाचूनसुद्धा खूप छान असं बरं वाटतं. जे घरात असं मुलं वगैरे गेल्यानंतर कसं दिवसभर घरात एकटी जी गृहिणी असते तिच्यासाठी खरंच हा सोशल मीडियाचा संवाद खूप चांगला आहे असं मला सुद्धा वाटतं. आणि तुमचं काय याबद्दल मत आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना एक सूचना आहे की तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण दाबा. हेल्दी नाश्ता आहे, पौष्टिक आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. रोज केळी खाऊन म्हणजे बरेच जण वजन वाढण्यासाठी किंवा कोणत्या तरी उपयोगासाठी केळीचा उपयोग करत. आता सध्या केळीचं ह्या कच्च्या केळीचं उपवासासाठीचं सुद्धा पदार्थ मिळतात. असे तळलेले वेपर्स मिळतात, काही ठिकाणी ह्याचं पीठसुद्धा मिळतं आहे. मग आता हे खूप सारे उपयोग आहेत. आता ह्याचे कच्च्या केळीत जास्त प्रोटीन असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता त्याचाच उपयोग करून आपण काय करतो, आता मी बेसनमध्ये टाकून अशी गोड किंवा कच्ची केळी खाऊ वाटत नाही आपल्याला, खाण्यासाठी ती अशी तोंडाला चिटकते आणि अशी रबरासारखी पण लागते कधी कधी. मग त्यामुळं आता काय करायचं आपण, तर ही अशी तळून घेतली ना, मीठ लावून असं तळून घेतलं तर हिचे चिप्स बनतील तुमचे कडक तळले तर. आणि बेसन पीठ लावून किंवा अजून तुमचं तांदळाचं पीठ लावून किंवा दुसरं कोणतं कॉर्नफ्लॉवर वगैरे लावून तुम्हाला कडक बनवायचे असतील तर तुम्ही कडकही बनवू शकता. पण आता मी तांदळाचं पीठ घेणार नाही आणि कॉर्नफ्लॉवरही घेणार नाही, त्यामुळं आता मी फक्त घेणार आहे बेसन. आणि बेसनामध्येच हे डीप करून मी तुम्हाला ह्याची म्हणजे हे तळून काढणार आहे. म्हणजे कसे पकोड्यासारखे होतात केळीचे पकोडे, खूप छान लागतात असे. पण जसे तुम्ही बटाट्याची काप काढून बटाट्याची भजी बनवताना तिखट गोड मिठातले असे तुमच्या आवडीनुसार जिरी घाला किंवा ओवा घाला, या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता मी फक्त जिरी घालणार आहे आणि हिरवी मिरची आणि मीठ एवढंच घालणार आहे. ह्याच्यात ना कुठला दुसरा पदार्थ आहे किंवा वेगळं काही मी सोडा किंवा दुसरंही काही असं घातलेलं नाही आहे. त्यामुळं आता तुम्हीसुद्धा बघू शकता माझी रेसिपी की आता मी असे पातळ जेवढे शक्य होईल तेवढे पातळ काप करा. जाड काप केले तर कसं भाजायला वेळ लागतो, वरचं आवरून लवकर भाजलं जातं आणि आतमध्ये थोडंसं कच्चं राहतं, मग त्याला वेळ पण जास्त लागतो आणि तो असा चिपचिपा तेलकट आयटम बनतो. मग तो जाड कट केला तर मी तर तो तेल पण जास्त ओढतं त्या आतमध्ये जाड असलेले केळीचा भाग. मग आता काय करायचं, तुम्ही जेवढे पातळ होतील तेवढे केळीचे काप करून घ्यायचे, शक्य तेवढे पातळ कट करा. तुमच्याकडं चिप्स पाडायचं असेल असं तर त्यानं पाडू शकता तुम्ही. आता माझ्याकडे ही सुरी चांगली आहे त्यामुळे ह्याचे असे पाहिजे तेवढे पातळ मी करू शकते ह्याच्यानी. आता अशाच पद्धतीने तुम्ही सर्व जेवढी केळी घ्यायची तुम्हाला काय 4 5 6 अर्धा डझन किंवा
तुमच्याकडे जेवढे मेंबर असतील तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला हे बनवावं लागेल. आता हे मी सुद्धा बनवते. आता चला तर मग आता पुढची प्रोसेस आपण करूया. पुढच्या प्रोसेससाठी काय करणार आहे मी आता थोडंसं बेसन घ्यायचं. ह्याला जास्त बेसनसुद्धा लागत नाही. तुमच्याकडं जर घरच्या डाळीचं असेल किंवा बाहेरचं हिरा बेसनसुद्धा विकत मिळतं, त्याचेसुद्धा हे पकोडे खूप चांगले होतात. आता माझ्याकडं दोन्ही बेसन आहेत. आता त्यातलं मी एक बेसन घेणार आहे. कोणतंही घेतलं तरी चालतं, असं काही नाही तुम्हाला. आणि कडक पाहिजे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा बेसनमध्ये ॲड करू शकता. आता चला पुढच्या प्रोसेससाठी आता जरा मी किचन ओटा साफ करून घेते. कितीही साफ केला तरी त्याच्यावर पाणी वगैरे काय तर सर्व पडतच असतं. स्वयंपाक करेपर्यंत किती वेळा किचन ओटा साफ होतं हे आपल्यालाच माहिती नसतं. हे प्रत्येक गृहिणीला माहिती असेल की किचन ओटा किती वेळा साफ करावा लागतो. आणि ते स्वच्छ असल्याशिवाय पण पुढच्या स्वयंपाकाला जरा मन लागत नाही आहे. त्यामुळं मला पटकन स्वच्छ करून घ्यायचा आणि पुढचं काम करत राहायचं आपण. चला तर आता पुढची प्रोसेस करून दाखवते मी तुम्हाला. आता हे थोडंसं मी बेसन घेतलेलं आहे. अगदी 1 कपाच्या असं छोटासाच कप आहे माझ्याकडचा. बघा आता मी हे बेसन घेते आणि बेसन घेतल्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर जिरं आणि तुम्हाला ओवा आवडत असेल तर तुम्ही ओवा पण टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार आहे ते. असं काही नाही की मी टाकलेलं तेच तुम्ही टाकावं किंवा प्लेन नुसत्या बेसनमध्ये मीठ घालून जरी तुम्ही केले, तिखट नको असतील तुम्हाला, लहान मुलं तुमची खात नसतील तर तुम्ही मिरची पण स्किप करू शकता. आता मग आमच्याकडे तिखट खाल्ल्याशिवाय कुणाचं पोटच भरत नाही, तर आता काय करता मग. त्यामुळं आम्हाला मिरची घालणं आवश्यकच आहे. आता चल मीठ घातलं चवीनुसार आणि फक्त हे थोडंसं पाणी घालून आता हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता बॅटर बनवून घेते तोपर्यंत हेच आता मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि त्यानुसारच हे बॅटर फक्त ओलं करून घेणार आहे मी. आता केळी खाण्याचे तसे उपयोग, सकाळ सकाळ केळी खाल्ली तर म्हणतात ना ती अगदी सोन्यासारखी असते आणि दुपारी खाल्ली तर ती चांदीसारखी असते आणि संध्याकाळी खाल्ली तर ती विष पण असते. हे 3 म्हणी तुम्हाला सुद्धा माहिती असतील. तर आता केळी कोणत्या वेळेला खायची हा आता एक मेन प्रश्न आहे. पण ज्याच्या त्याच्या आरोग्यानुसार केळी खावी त्या प्रत्येकानं. काहींना सकाळ खाल्लेलीच बरी असते, काहींना संध्याकाळी खाऊ नये का खाल्ल्यानंतर की म्हणजे पित्ताचा, ज्यांना कफचा त्रास आहे अशा लोकांना ती खाणं योग्य नाही संध्याकाळी खाणं. तसं तर संध्याकाळी कोणतंच हेवी जेवण खाऊ नये म्हणतात. मग संध्याकाळचं स्किप केलं तर सकाळ आणि दुपार 2 ऑप्शन केळी खाण्यासाठी खूप चांगले. त्यामुळं मी आता हे पोरांनासुद्धा डब्यालाच देते. आपण सर्दी झाल्यावर सुद्धा मुलांना म्हणतो की केळी खाऊ नको बाबा. मग तसंच आहे हे आपल्या आरोग्यात, म्हणजे हे पचायला ह्यात प्रोटीन जास्त असतं. प्रोटीनला पचण्यासाठी खरंच वेळ जास्त लागतो. त्यामुळे हे सकाळ आणि दुपार हे 2च ऑप्शन मला तरी योग्य वाटतात. तुम्हाला कोणते योग्य वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडं काही वेगळी रेसिपी असेल केळीच्या ह्या अशा कच्च्या केळीची तर तीही मला शेअर करा. आता चला पुढच्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया. आता पुढची प्रोसेस काय आहे तर तेल गरम करून घ्यायचं. जास्त हाय फ्लेमवर पण नाही करायचं, मीडियम हीटवरती गरम करून घ्यायचा. कारण जास्त कडक केलं तर हे वरचं बेसन जळून जाईल आणि आतमध्ये हे असं लालसर पडून जाईल, म्हणजे आतली केळी पण हे लगेच. त्यामुळं आता काय करणार आहे मी, ते जरा तेल तापायला ठेवलं आहे मी आणि हे थोडंसं एक 5 ते 10 मिनिट हे मुरतं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे ते जो मीठ मिरची आहे ना ती जरा केळीमध्ये ऑब्झर्व होते. त्यासाठी थोडंसं एक 10 मिनिट थांबून ठेवले आहे मी. आता 10 मिनिट थांबल्यानंतर लगेच पटकन तोपर्यंत आपलं तेल तापतं. इकडं तेल तापल्यानंतर बघा ते असे गरमागरम पकोडे तयार करून घेतलेले आहेत. व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून मी तेलातली जास्त प्रोसेस तुम्हाला दाखवणार नाही आहे. आता बघा हे बघा तेल ठेवलं होतं मी इथं, तुम्हाला दाखवते मी ते. आणि बघा आता हे असे एक एक टाकून तळून घेतलेले आहेत. लगेच तळण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त सोलणं आणि चिप्स पाडणं हेच ह्याच्यात मेन आहे केळीच्या ह्याच्यात. आणि बघा हे पोरांसाठी खूपच पौष्टिक आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.